धार्मिक ग्रंथ या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण श्रीमद दासबोधातील दशक 12वा समास 9वा यत्न शिकवण या समासाचं वाचन करणार आहोत. या समासात समर्थ रामदास स्वामी यत्न म्हणजेच स्वतःचा प्रयत्न, पुरुषार्थ व जागरूक साधना याचे महत्त्व स्पष्ट करतात. समर्थ सांगतात की नशीब, काळ किंवा देवावर सर्व काही सोडून बसणे चुकीचे आहे. यत्नाशिवाय कोणतेही कार्य सिद्ध होत नाही. मनुष्याने योग्य विवेक वापरावा, आळस, भीती व शंका टाळाव्यात, सातत्याने प्रयत्न करावा, संकटातही धैर्य न सोडावे. देव कृपा करतो पण यत्न करणाऱ्यावरच. ज्याच्या जीवनात यत्न आहे त्याच्याकडे आत्मविश्वास आहे आणि त्यालाच यश, ज्ञान आणि मुक्तीचा मार्ग सापडतो. उद्योगा वाचून देवही प्रसन्न होत नाही असा उपदेश समर्थ या समासामध्ये करतात. त्याचं वाचन आपण करूयात. श्रीराम. दुर्बळनाचारी ओढग्रस्त, आळसी खादाड ऋणग्रस्त, मूर्खपणे अवघे व्यस्त, काहीच नाही श्रीराम. खाया नाही, जेवाया नाही, लेया नाही, नेसाया नाही, अंथराया नाही, पांघराया नाही, पोपट नाही अभागी श्रीराम. सोयरे नाही, धायरे नाही, इष्ट नाही, मित्र नाही, पाहता कोठे ओळखी नाही, आश्रये विन परदेशी श्रीराम. नेणे कैसे करावे, काय जीवेसी धरावे, वाचावे की मरावे, कोण्या प्रकारे श्रीराम. ऐसे कोणी एके पुसिले, कोणी एके उत्तर दिधले, श्रोती सावध ऐकिले, पाहिजे आता श्रीराम. लहान थोर काम काही, केल्या वेगळे होत नाही, करंट्या सावध पाही, सदैव होसी श्रीराम. अंतरी नाही सावधानता, यत्न ठकेना पुरता, सुख संतोषाची वार्ता तेथे कैची श्रीराम. म्हणून आळस सोडावा, यत्न साक्षेपे जोडावा, दुश्चितपणाचा मोडावा, ठारा बळे श्रीराम. प्रातकाळी उठत जावे, प्रातस्मरानी करावे, नित्यदिने स्मरावे, पाठांतर श्रीराम. मागील उजळणी पुढे पाठ, नेम धरावा निकट, बाष्कळपणाची वटवट, करूच नये श्रीराम. दिशेकडे दुरी जावे, सुचिष्मंत होऊन यावे, येता काही तरी आणावे, रीते खोटे श्रीराम. धूत वस्त्रे घालावी पिळून, करावे चरण क्षालन, देवदर्शन देवार्चन, यथा सांग श्रीराम. काही फळहार घ्यावा, पुढे व्यवसाय करावा, लोक आपला परावा, म्हणत जावा श्रीराम. सुंदर अक्षर लिहावे, स्पष्ट नेमस्त वाचावे, विवर विवरो जाणावे, अर्थांतर श्रीराम. नेमस्त नेटके पुसावे, विशद करून सांगावे, प्रत्यय विन बोलावे, तेची पाप श्रीराम. सावधानता असावी, नीती मर्यादा राखावी, जना समाने ऐसी करावी, क्रिया सिद्धी श्रीराम. आलियाचे समाधान, हरिकथा निरूपण, सर्वदा प्रसंग पाहून, वर्तत जावे श्रीराम. ताळ धाटी मुद्रा शुद्ध, अर्थ प्रमये अन्वये शुद्ध, गद्य पद्ये दृष्टांत शुद्ध, अन्वयाचे श्रीराम. गाणे वाजविणे नाचणे, हस्तन्यास दाखवणे, सभारंजके वचने, आडकथा छंदबंद श्रीराम. बहुतांचे समाधान राखावे, बहुतास मानेल ते बोलावे,
विलग पडो दावे कथेमध्ये श्रीराम. लोकास उदंड वाजी आणू नये, लोकांचे उकलावे हृदये, तरी मग स्वभावे होये नाम घोष श्रीराम. भक्ती ज्ञान वैराग्य योग, नाना साधनाचे प्रयोग, जेणे तुटे भवरोग, मनन मात्रे श्रीराम. जैसे बोलणे बोलावे, तैसेची चालणे चालावे, मग महंत लीळा स्वभावे, अंगी बाणे श्रीराम. युक्ती विन साजिरा योग, तो दुराशेचा रोग, संगतीच्या लोकांचा भोग, उभा ठेला श्रीराम. ऐसे न करावे सर्वथा, जनास पावू नये व्यथा, हृदयी चिंतावे समर्था, रघुनाथ जीसी श्रीराम. उदास वृत्तीस मानवे जन, विशेष कथा निरूपण, राम कथा ब्रह्मांड भेदून, पैलाड न्यावी श्रीराम. सांग महंती संगीत गाणे, तेथे वैभवास काय उणे, नभा माझी तारांगणे, कैसे लोक श्रीराम. अकल बंद नाही जेथे, अवघेची विष्कळीत तेथे, एके आकले विनते, काय आहे श्रीराम. घालून आकलेचा पवाड, व्हावे ब्रह्मांडाहून जाड, तेथे कैचे आमिले द्वाड, करंटपण श्रीराम. येथे आशंका फिटली, बुद्धी यत्नी प्रवेशली, काही एक आशा वाढली, अंतःकरणी श्रीराम. इति श्रीदास बोधे गुरु शिष्य संवादे, यत्न शिकवन नाम समास नववा समाप्त. कुंडलिका वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरु जोग महाराज की जय. समर्थ रामदास स्वामी महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ.